ओम श्री परमात्मने नमः. स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास ढूंढावे या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया साधक संवाद या प्रवचनमालेतील पहिलं प्रवचन, जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे, याचा भाग 6. तुकाराम महाराज एका अभंगात मार्मिक प्रश्न विचारतात. दगड पिळून त्यातून रस काढता येईल का? मुसळाचं धनुष्य करता येईल का? तहान लागली म्हणून मृगजळाचं पाणी पिऊन तहान भागेल का? आणि भूक लागली म्हणून गारगोट्या शिजत घातल्या त्यातून अन्न तयार होईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरं नाही अशीच आहेत. तसं तुकाराम महाराज विचारतात, या संसार प्रपंचात गुरफटून जाऊन परमसुखाची प्राप्ती कधी होईल का? उत्तर स्पष्ट आहे. लटिका हा प्रपंच फटकळ संसार. मग इथे परमसुख कुठून येणार? जे आडातच नाही ते पोहऱ्यात कुठून येणार? नानकांचा एक सुंदर अभंग आहे. ते विचारतात, खूप मोठी जुनी विहीर आहे, चांगली बांधून काढली आहे, पण त्या विहिरीत पाणीच नाही. घरात देखणी धष्टपुष्ट सुंदर गाय आहे, पण ती दूध देत नाही. जमीन छान आहे, भरपूर पसरलेली आहे, पण त्या जमिनीत कधी पीक येतच नाही. झाड आहे, पण त्या झाडाला कधी फुलं फळं येतच नाहीत. असं जर असेल तर या सगळ्यांचा काय उपयोग? संसार करीत आहात अगदी तन मन धन सर्वस्व वेचून, त्यातून सुख समाधान लाभत नसेल तर मग त्यातच किती गुरफटून जायचं याचा विवेक करायला नको का? तुकाराम महाराज आणि नानक यांची विचारधारा एकच आहे. तुकाराम महाराज कळकळीनं सांगतात, संसारासी आले हो आईका, तुटीचे ते नका केणे करू. आतबट्ट्यातला तुटीचा व्यापार करू नका. जिथं केवळ दुःखाचे डोंगर सोसावे लागतात त्या संसारात किती गुंतून जाल? जिथं केवळ उद्विग्नता, पश्चात्ताप, अशांतता, अतृप्ती याच गोष्टी मिळतात त्या संसाराला किती कवटाळाल? नव्हे आरणूक समसारा हाती, सर्व काळ चित्ती हाची धंदा. देवधर्म सांदी पडिला सकळ, विषयी गोंधळ गाजत असे. रात्रंदिस न पुरे कुटुंबाचे समाधान, दुर्लभ दर्शन विठोबाचे. तुका म्हणे आत्महत्यारा रे घातकी, थोर होते चुकी नारायणी. संत संसार प्रपंचाची सतत निंदा नालस्ती करीत आले आहेत. त्याचं कारण नेमकं हेच आहे. संसार प्रपंच कधी संपतच नाही. रात्रंदिवस तोच तो विचार, त्याचीच चिंता, ती संपतच नाही. परिणाम काय होतो? संसार प्रपंच साधून परमार्थ करायला सवडच मिळत नाही. आपलं समाधान नाही, कुटुंबियांचं तरी समाधान ते तर कधीच होत नाही. विषय भोगून भोगून कितीही भोगले तरी तृप्ती मिळते का? नाहीच. सतत गोंधळ, अविचार तो वाढत राहतो. एक चूक सुधारण्यासाठी दुसरी चूक, एक अपराध लपवण्यासाठी दुसरा अपराध. या धावपळीत नेमका देवाचाच विसर पडतो. देवधर्म, सद्विचार, सदाचार यांना फाटा. बाकीचं सर्व काही निष्ठेनं तत्परतेनं केलं जातं. कोर्ट कचेऱ्या, शेतीभाती, व्यापार उदीम, देणीघेणी उत्तम दक्षतेनं केली जातात. माणसांना या व्यापाचा कंटाळा येत नाही, हे कष्ट वाटत नाहीत. पण काही देवधर्म करा म्हटलं की तिटकारा, आळस, कंटाळा लगेचच येतो. सुंदर हात दिलेत, देवाची पूजा करावी. सुंदर डोळे दिलेत, विठोबाचं रूप पाहावं. छान कान आहेत, देवाचे गुण ऐकावेत, त्याचा पराक्रम ऐकावा. उत्तम जिव्हा आहे, देवाचं नाव घ्यावं. ही आठवण होतच नाही.
तुकाराम महाराज सांगतात, अशा विपरीत वागण्यानं मी केवळ आत्महत्यारा झालो. मीच माझा घात करीत राहिलो. देव नाहीच, त्याचं मी काय देणं लागतो, असं म्हणणारी माणसं भेटतात की नाही. काय म्हणायचं यांना. संसाराशी संगत करून तुकोबा म्हणतात, बहु पांगवलो बहु नागविलो बहु दिवस झालो कासाविस. या संसारानं मला सतत फसवलं, लुबाडलं, फजितीच केली. तरी मी सावध होत नाही. अंतर्बाह्य ओरबडला गेलो, कुणीही माझी कणव करीत नाहीत, तरी मला संसार सोडवत नाही. चमत्कारच आहे की नाही. परमेश्वराचं रूप पाहायला, त्याची लीला पाहायला या जगात आलो, पण ते काही न पाहता, अनुभवता नेमका त्यालाच विसरून सर्व उपद्व्याप करीत संपून गेलो. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी अमलानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.